किती वाजले? 6 वाजले तरी अजून 4 नंबरचा पत्ता नाही. 100 किलोमीटर 100. इथून अशा शेंदूर लावलेल्या दगडी आहेत. समस्या काय? काय समस्या काय? हो काय होऊ नको ना. समस्या काय ती सांग ना. शेंदूर लावलेले दगड होते, त्याच्या डाव्या बाजूने रस्ता आलेला, तिकडे चालत आलो. आणि तिकडे ही अशी मोठी गुफा आहे. तिकडे आल्यानंतर ही जी जागा आहे ती खूप रिस्की आहे, धोकादायक जागा आहे. आता वरून आलोय आपण. वरून आलोय नाही, खालून आलोय. हे प्राचीन शिव मंदिर आहे. इकडे पण काही कोरीव काम केलेलं आहे. नमस्कार मित्रांनो, सकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि आम्ही निघालेलो आहोत आता अंजनेरी किल्ल्याच्या ट्रेकिंगसाठी. सध्या आम्ही खोडाळा घाटामधून निघालेलो आहोत. थोड्याच वेळात आपल्याला खोडाळा घाट लागेल आणि मग तिथून आपण जाऊ अंजनेरी किल्ला. खोडाळा घाटात पोहोचलोय आणि सकाळचे जवळपास 7:10 झाले. 2 तास क्रॉस करून आता खोडाळा घाटामध्ये, खोडाळामध्ये पोहोचलोय. हे खोडाळाचं चौक आहे, इथून सरळ जायचं आपल्याला. इकडे हरिहर आणि हा जो रस्ता आहे इकडे जातो. इकडनं पण आपण जाऊ शकतो निर्गुण पाडावरून हरिहरला. आणि भास्करगड तो समोर आहे, तो आहे भास्करगड. पहिल्यांदा आपण अंजनेरी करूया. सीनरी बघा, मस्त सीन आहे. आपली ॲक्सेस आता आली. खोडावरून आलो की इकडे हा त्र्यंबकेश्वरला गेला आणि अंजनेरी आपल्याला इकडे जायचं, नाशिक साईड. अंजनेरीला हा रस्ता जातो. इकडे त्र्यंबकेश्वर 2 किलोमीटर. इथून 6 किलोमीटर आहे अंजनेरी किल्ला. म्हणजे जवळपास आपल्याला अजून 10 मिनिट लागतील. इकडचा हायवे आणि या हायवेवरून आता आपल्याला राईट टर्न मारायचं आहे. राईट टर्न मारल्यानंतर इथे बोर्ड आहे, हनुमान जन्मभूमी हे असं मंदिर आहे. त्या मंदिराकडून आपण राईट मारणार. In 200 meters, turn right. Make a U-turn, then turn left. मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहोत वन विभागाच्या या गेटपर्यंत. इथे आल्यानंतर आपल्याला काही शुल्क भरावे लागते, तर ते बघूया किती आहे. इथे बाईकला 20 रुपये आहे आणि 4 व्हीलरला 40 रुपये. इकडे बाजूलाच एक बोर्डसुद्धा लावलेला आहे, त्याच्यावर सगळी डिटेल्स आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे सकाळी 7 ते 3 वाजेपर्यंतच तुम्हाला या किल्ल्यावर जायला प्रवेश मिळेल. 3 नंतर प्रवेश मात्र बंद होतो, त्याच्यामुळे येताना ही गोष्ट लक्षात ठेवा. तो चेक नाका सोडला की मग असा हा थोडासा खराब कच्चा रस्ता चालू झालेला आहे वन विभागाचा. की मग असा रस्ता आहे, कच्चा रस्ता आहे, गाडी जेमतेम चढते. हा संपूर्ण अंजनेरी पर्वत आहे. आता एक्झॅक्ट आपल्याला कुठे जायचं आहे आम्हाला माहित नाही. आजू बाय आमचा पुढे आहे. आजू बाय इथे पार्किंग आहे. इथे पावती चेक होईल मला वाटतं आणि इथून आपल्याला चढाई करावी लागेल बहुतेक. ओके, इकडे गाडी पार्किंगचा पण पार्किंगसाठी इकडे जागा आहे. ही अंजनेरी किल्ल्याची पार्किंग आहे. पार्किंगमध्ये गाडी पार्क करून आता आपण गड चढायला सुरुवात करणार आहोत. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण आलोय अंजनेरी गड जो आहे नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर जवळ. इथं वन विभागाचं चेकपोस्ट आहे. इथे आपल्या बॅग चेक केल्या जातात. कोणतीही
आग लागणारी वस्तू आपल्याला ते वर घेऊन जातात, जसं माचीस, लायटर आपण वर नेऊ नाही शकत. चला अंजनेरी पर्वत इथून चढायला स्टार्ट. पहिल्या पायऱ्या आहेत. थोडस लोहगड सारखी फिलिंग येते. हा लोहगडची फिलिंग. हा सुस्ती तिथे त्या पायऱ्या थोड्याशा तुटलेल्या आहेत. स्ट्रक्चर गेलाय, वरचा स्ट्रक्चर वाहून गेलाय. काय याला म्हणतात माकड उडी. हे काय फळ आहेत बघ, काहीतरी फळ आहेत त्याला. माकडांना कुठल्याही प्रकारचे खाद्य देण्यास शकतो मनाई. आता इथून अशा रेलिंग आहेत. केला खाल्लाय जरा केल्या. अंजनेरी पर्वत हा हनुमानाची जन्मभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. तर हनुमानांची ही जन्मभूमी आहे. आता हनुमानाचं जे मंदिर आहे ते खूप वरती आहे. इथून किती वेळ लागेल एक्झॅक्ट माहीत नाही. इथे मार्क केलंय 300 मीटर. बहुतेक 300 मीटरवर हनुमानाचं मंदिर असेल. अगदीच डोंगराच्या कडेकडेने जाणारा रस्ता आहे. इकडे आल्यानंतर ही जी जागा आहे ती खूप रिस्की आहे, धोकादायक जागा आहे. आणि इथे दगडावर मार्क सुद्धा केलाय. ही धोकादायक जागा आहे, कोणी इथे थांबू नये. वरून कधीही एखादी दरड कोसळू शकते. दिगंबर जैन प्राचीन तीर्थक्षेत्र अंजनेरी. इकडे काय रे प्रतीक? पाणी आहे. पाणी आहे. चला जाऊ. काहीतरी आतमध्ये गुफा आहे, परंतु लॉक आहे. इकडे पण आहे. त्याच्यानंतर इकडे पाण्याचं टाकं आहे छोटा. आता हवा अशी कापून आतमध्ये येते. जोरात हवा आहे. जवळपास अर्ध्या तासाची चढाई झाली आणि त्या पायऱ्या संपून आता इकडे डोंगराळ भागात पोहोचलोय. ती हवा एकदम थंडगार आहे. 10 वाजले सकाळचे. हवा एकदम गार आहे. वर आल्यावर हे पहिलं दुकान आहे जिथे आपल्याला नाश्ता, चहा, कॉफी, पाणी सगळं मिळतं. काय करतो रे? झाडला काय करत आहे? अरे बोल ना. खड्डा तू बनवलाय का? हा तुला बसाला काय ते? खड्डा खोदला. थंड लागेल त्याला. गरमी होत असेल. काय झाड लावलंय का रे? कसलं झाड आहे? वाडाचं? कसलं आहे ते? काय माहिती. अंजनी माता मंदिर इथून काहीच अंतरावर.
हा आज यश आलेला आहे. यशचा पहिला ट्रेक आहे. त्यानंतर तुझा बरंच आहे. 1 2 3 7 8 9 10. त्यानंतर तिकडे ऋषी आहे. ऋषी आलेला आहे आज नवीन मेंबर. ऋषीचा कितवा ट्रेक आहे? रायगडला गेला होता. अरे वा, आपल्यासोबत पहिला ट्रेक. नवीन मेंबर आला आपले जॉईन झाला. तू पण गेला होता ना विश्वगडचा ट्रेक केला होता ना? विश्वगडचा गेला होता त्याने. मंदिरापर्यंत पोहोचलोय, परंतु हवा खूप जोराची आहे वर. थंडगार हवा. सकाळचे 10:15 वाजलेत आणि हे मंदिर आहे अंजनी मातेचं मंदिर आहे बहुतेक. घ्या रे घ्या. किती रुपये? 20 रुपये. प्रत्येकाने कसं काय एक एक घ्यायचा? 20 रुपये. 1 2 त्या 2 जणांनी घ्या. होय अंजनेरी पर्वतावरील हे अंजनी मातेचं मंदिर आहे आणि ते तिकडे हनुमानाचं मंदिर आहे. अंजनेरीच्या या पठारावर ऐतिहासिक बांधकामांचे अवशेष दिसतात. बहुतेक सारी ज्योती या साऱ्यातच मधोमध अंजनी मातेचे मंदिर आहे. मूळ मंदिर आजही व्यवस्थित आणि ऐसपैस आहे. गडावर मुक्काम करण्यासाठी ही उत्तम जागा आहे. आतमध्ये अंजनी मातेची मूर्ती आणि तिच्या पुढ्यात नतमस्तक झालेले बाल हनुमान आहेत. मंदिराच्या पुढ्यातच एक पाण्याचे टाके आहे, पण ऐन पावसाळ्यातही याच्यामध्ये पाणी नसते. या पाण्याच्या टाक्यामध्ये येणाऱ्या पर्यटकांनी खूप साऱ्या पाण्याच्या बाटल्या आणि प्लास्टिक पिशव्या टाकल्या होत्या. मग आम्ही या टाक्यामध्ये उतरून सर्व टाके साफ केले. मागचं अंजनी मातेचं मंदिर सोडलं की पुढे आहे हनुमान मंदिर. तो मागचा डोंगर. हे सकाळी गेलेले काही पर्यटक आहेत, ते आता उतरलेत. त्यांना विचारू इथून किती वेळ लागेल. इथून किती वेळ लागतो? दमलेलं अर्धा तासात जाऊ ना. पायऱ्या आहेत का? अंजनी मातेच्या मंदिराच्या पुढे आलो की लगेच असा एक तलाव आहे. तर त्याची हिस्ट्री अशी आहे की हा हनुमानाच्या पायाचा ठसा आहे. वरून जो आहे तो हा तलाव जो आहे तो पायाच्या आकाराचा दिसतो. वर गेल्यानंतर कसा दिसतो ते आपल्याला वरून कळेल. हे तलाव आहे. तलावाकडून सरळ रस्ता गेलाय. ते टाका आहे. त्यानंतर पुन्हा इथून पायऱ्या चालू होतात. या जातात हनुमान मंदिराकडे. सकाळी गेलेले पर्यटक उतरत आहेत. इकडे जायचं गुफा बघायला जायचं. नंतर जाऊ. इकडे आहे अंजनी माता गुफा. इकडे नंतर जाऊ. त्याच्या आधी हनुमान मंदिराकडे जाऊया. त्या तलावाकडून आता वर आलो. वरून बघा हा पायाच्या आकाराचा जो डावा पाय आहे त्या डाव्या पायाचा हा ठसा आहे. इकडचे जे टोक आहे तो अंगठा आहे डाव्या पायाचा आणि त्या तिकडच्या त्याच्या करंगळ्या आहेत. जी बोटं आहेत ती तिकडची आहेत. हनुमानांनी सूर्याला फळ समजून जेव्हा पकडायला उडी मारली त्यावेळेस हा ठसा निर्माण झालेला आहे अशी आख्यायिका आहे. हा एक डोंगर आहे. त्याच्यानंतर तो तिकडे आपला भगवा फडकतोय.
पर्यंत आपल्याला जायचं आहे. म्हणजे हा एक डोंगर पार करावा लागेल, त्याच्यानंतर तो मागचा डोंगर. अजून जवळपास इथून 15 ते 20 मिनिटं लागतील अशी अपेक्षा आहे. चला वर जाऊ. वर आल्यानंतर रस्त्याची अशी दुतर्फा छान कारवी आहे, फुलून गेलेली आहे. दोन्ही बाजूला खूप छान दिसते. आणि आपल्यासोबत आज ट्रेकला आलेला आहे ऋषी. ऋषी कसं वाटतंय? मस्त वाटते. हां, छान एक्सपिरियन्स आहे. त्याचा आमच्यासोबतचा पहिलाच ट्रेक आहे. त्याच्या मागे आमचा आजूभाई, युवराज आपले रेग्युलर ट्रेकर्स आहेत. फक्त त्या टोकावर जायला 5 मिनिट. 9:30ला ट्रेक स्टार्ट केला होता. 1.5 तासात आपण वरती आलेलो आहे. 10 मिनिटाची चढाई आहे. थोडीशी रेस्ट. इथून हा पार्ट बघा, खालून वर आलो. आता वरती पोहोचलोय. हनुमानाचं मंदिर अशा ठिकाणी झाला ना. शेंदूर लावलेल्या दगडी आहेत. त्याच्या डोंगर बघ. डाव्या बाजूने एक रस्ता गेलाय. हा, इकडे आहे गुफा. इथून किती वेळ लागतो? 15 मिनिट. 5 मिनिट. आणि तो आपला भगवा तिकडे मानाने फडकतोय, जो खालून आपण पाहत होतो. त्या टार्गेट पर्यंत आपण आलोय. त्या भगव्या झेंड्याकडून आलो की मग ते समोर जे दिसतंय ते आहे हनुमान मंदिर. आणि या अंजनेरी पर्वताचा हा शेवटचा टप्पा आहे. इथून पुन्हा आपण रिटर्न जाऊ. 1.25 तासानंतर आपण पोहोचलोय ह्या हनुमान मंदिराजवळ. जवळजवळ 1.25 तासानंतर आपण हनुमान मंदिरापाशी पोहोचलोय. हे आहे मागे हनुमान मंदिर. गोप्रो आणि ड्रोन. अंजनेरी किल्ल्याचे महत्त्व म्हणजे पवनपुत्र हनुमान यांचा जन्म याच गडावर झाला. पवनपुत्र हनुमान यांचा जन्म या डोंगरावर अंजनी मातेच्या पोटी झाला, म्हणून या किल्ल्याला अंजनेरी नाव देण्यात आले. असे मानले जाते की पवनपुत्र हनुमान याच डोंगरावर लहानाचे मोठे झाले. या गडावर एकूण 108 जैन लेणी आहेत. आता आपण आहोत त्याच अंजनेरी पर्वतावरील हनुमानांच्या मंदिरामध्ये. मंदिराचा गाभारा अगदी छोटा आहे. हनुमानांचे अनेक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. गाभाऱ्यातून बाहेर आल्यानंतर मंदिराच्या डाव्या बाजूलाच पाण्याचे एक छोटे टाके आहे. डिसेंबर महिन्यापर्यंत यामध्ये पाणी असल्याचे पाहायला मिळते. त्यानंतर मात्र या टाक्यातील पाणी हे कमी होते. पुढे चालत गेल्यानंतर डाव्या बाजूलाच आपल्याला एक शिव मंदिरही पाहायला मिळते. हे मंदिर सध्या पडक्या अवस्थेत आहे. हे प्राचीन शिव मंदिर आहे. पैसे घ्यायचे. हनुमानाच्या मंदिराच्या अगदी बाजूलाच हे मंदिर आहे. आणि त्याचे फक्त अवशेष आता उरलेत. अंजनेरी पर्वतावरील या पठारी भागामध्ये हवा खूप जोरात वाहत असते. या गडाची उंची साधारणपणे 4200 फूट इतकी आहे. चढाईची श्रेणी जरी सोपी असली तरी चढाई करताना मात्र अशा असंख्य माकडांचा सामना करत आपल्याला या मंदिरापर्यंत पोहोचावे लागते. वरून पूर्णपणे तो खाली पठार आहे. अंजनी मातेचं मंदिर आहे. तिकडचा जो पठार आहे ते आहे. तो जो शेंदूर लावलेले दगड होते त्याच्या डाव्या बाजूने रस्ता आलेला, तिकडे चालत आलो. आणि तिकडे ही अशी मोठी गुफा आहे.
खूप खोलपर्यंत आहे, लांब आहे, परंतु हिची हाईट जी आहे ती अगदी कमी आहे. खालून उतरून आता आपण जाऊया या सिद्ध अंजनी माता गुफाकडे. इकडे आहे ती गुफा. इकडचा नेचर, इकडचा परिसर, हा काय सुंदर, हा काय झाडी, काय डोंगर. गर्द झाडांनी भरलेल्या या परिसरात आहे अंजनी मातेची गुफा. असे म्हटले जाते की अंजनी मातेने शिवाकडे पुत्र व्हावे म्हणून तपश्चर्या केली व त्यानंतर हनुमानांचा जन्म झाला. येथे अंजनी मातेच्या कुशीत असलेल्या हनुमानजींची अशी एकमेव मूर्ती आहे. लेणी आहे नाही. लेणी बोलतात की सीतामाता इथे आली. हनुमानाचं जन्मस्थान वर आहे. हा डोंगर ते माहिती आहे ना. नाही ही इथे अंजनी मातेची गुफा. इकडे पण काही कोरीव काम केलेलं आहे. याच परिसरामध्ये श्री गणपती मंदिर, हनुमान मंदिर आणि दत्ताचे मंदिर आहे. त्याच्या बाजूलाच असलेल्या आश्रमामध्ये भंडाऱ्याचा कार्यक्रम सुरू होता. मग त्या ठिकाणी आम्ही जेवण केले. या आश्रमामध्ये तुम्ही स्टे सुद्धा करू शकता. रात्रीच्या निवासासाठी येथे राहण्याची व्यवस्था केली जाते. इथे स्टेइंग करू शकतो ना हे तुमच्या रूम मध्ये. अंजनेरी पर्वतावरून हे तलाव दिसते खाली. इकडे आजी आहेत. आता आमच्यासाठी काकडे आम्हाला इकडे सुद्धा एक आजी बसलेली आहे. तर मित्रांनो, आजचा आपला अंजनीचा ट्रेक आज कंप्लीट झालेला आहे. आता आपण इथून जाणार आहोत भास्करगड. पुढचा व्लॉग पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्लॉग येथेच एंड करतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय. जय शिवराय.